सर्वांना नमस्कार. दुसऱ्या सत्रात आपले स्वागत आहे. मी भाषांतर करत आहे. नवीन सत्रात आपले स्वागत आहे. भारताला त्याच्या शेजाऱ्यांसोबत शांतता आणि सहकार्याचा इतिहास आहे. मतभेद असूनही तो संघर्ष टाळण्याचे उद्दिष्ट ठेवून शांत संवादाद्वारे समस्या सोडवण्यास प्राधान्य देतो. चला इयत्ता 7वी सामाजिक शास्त्रातून भारताचे शेजारील देशांशी असलेले संबंध एक्सप्लोर करूया. मुख्य विषयावर जाण्यापूर्वी खालील कीवर्ड्स पहा. संघर्ष, एक गंभीर मतभेद किंवा वाद. बंडखोर, स्थापित सरकार विरुद्ध विरोधात किंवा सशस्त्र प्रतिकार करणारे लोक. पुन्हा पुष्टी, एखाद्या व्यक्तीला, योजनेला, कल्पनाला इत्यादींना पाठिंबा देण्यासाठी. दहशतवाद, राज्य किंवा सार्वजनिक हल्ल्याच्या माध्यमांविरुद्ध बेकायदेशीर वापर किंवा हिंसाचाराची धमकी. संकल्पना नकाशा पहा. भारत आणि शेजारील देशांमधील संबंध. पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका. भारताचा आकार, भौगोलिक परिस्थिती आणि आर्थिक आणि लष्करी शक्तींमुळे तो दक्षिण आशियाई घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. नकाशावरून आपल्याला कळते की भारतासोबत 7 राष्ट्रांच्या सीमा आहेत. उत्तरेला चीन, नेपाळ, भूतान, पूर्वेला म्यानमार, बांगलादेश, वायव्येला पाकिस्तान आणि दक्षिणेला श्रीलंका. चला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पाहूया. 1947 पर्यंत पाकिस्तान स्वतंत्र देश बनला तोपर्यंत तो भारताचा भाग होता. वेगळे होण्यापूर्वी त्यांच्यात असलेल्या समजुतीच्या अभावामुळे अनेक चालू समस्या निर्माण झाल्या, ज्यात हे समाविष्ट आहे. काश्मीर वाद, लष्करी संघर्ष, दहशतवाद, पाणी वाटप वाद, अल्पसंख्याकांचे संरक्षण, मर्यादित व्यापार आणि वाणिज्य. सध्याच्या समस्यांवर एक नजर टाका. काश्मीर संघर्ष. त्यांच्या संबंधातील मुख्य समस्या 4 युद्धांमध्ये (1948) मध्ये पाकिस्तानने काश्मीरच्या काही भागांवर ताबा मिळवला, जो आता पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो, तर भारताने सर्व काश्मीर आपला असल्याचा दावा केला. 1962 मध्ये भारत-चीन युद्धानंतर पाकिस्तानने चीनशी मजबूत लष्करी संबंध प्रस्थापित केले आणि 2700 चौरस किलोमीटर जमीन चीनला दिली. 1965 मध्ये पाकिस्तानी आणि भारतीय सैन्यात एक महत्त्वाचे युद्ध झाले, ज्याला भारत-पाकिस्तान युद्ध म्हटले जाते. भारताने 80,000 हून अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेतले, परंतु नंतर त्यांना पाकिस्तानला परत सोडले. भारताचा असा विश्वास आहे की काश्मीर समस्या केवळ शांततापूर्ण चर्चेद्वारेच सोडवता येऊ शकते. 1972 मध्ये भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काश्मीरसारख्या समस्या शांततापूर्ण चर्चेद्वारे सोडवण्यासाठी शिमला करारावर स्वाक्षरी केली.
1999 मध्ये कारगिल युद्धानंतर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संबंध सुधारण्यासाठी अमृतसर आणि लाहोर दरम्यान बस सेवा सुरू केली. तरीही सीमापार दहशतवादाला पाकिस्तानने पाठिंबा दिल्यामुळे चर्चा अयशस्वी झाल्या. 13 डिसेंबर 2001 रोजी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला, ज्यामुळे संबंध आणखी बिघडले. दोन्ही राष्ट्रे शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेत अडकली आहेत. तरीही ऐतिहासिक तणाव आणि संघर्ष असूनही भारत शांतता चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे. चला पाहूया भारत आणि चीन यांच्यातील संबंध. चीनची भारताशी दीर्घ सीमा आणि ऐतिहासिक संबंध आहेत, ज्यामुळे तो एक महत्त्वाचा शेजारी बनला आहे. भारताने मैत्रीपूर्ण संबंधांच्या आशेने चीनला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्य म्हणून समाविष्ट करण्यास पाठिंबा दिला. भारत आणि चीनमध्ये काही मतभेद आहेत, प्रामुख्याने तिबेट आणि अरुणाचल प्रदेश नावाच्या जागेबद्दल. (1958) मध्ये चीनने तिबेटचा ताबा घेतला, ज्यामुळे भारत नाराज झाला. तिबेटमधील लोकांना मदतीची आवश्यकता असताना भारताने त्यांना राहण्यासाठी जागा दिली. पण चीनला हे आवडले नाही आणि तो म्हणाला की भारत त्याच्या बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहे. 1950 मध्ये चीनने तिबेट ताब्यात घेतला आणि त्यांचे नेते दलाई लामा यांच्यासह अनेक तिबेटी आश्रयासाठी भारतात आले. भारताने त्यांना कर्नाटकसारख्या ठिकाणी घरे दिली. नंतर चीनने पूर्वेकडील काही जमीन ताब्यात घेतल्यावर भारताने निषेध केला. 1954 मध्ये चीनचे पंतप्रधान चाऊ एनलाई आणि भारताचे पंतप्रधान नेहरू यांनी पंचशील करारावर स्वाक्षरी केली. हा करार भारत आणि चीनमधील शांतता, मैत्री आणि आदर या 5 तत्वांवर केंद्रित होता. (1962) मध्ये चीनने लडाखमध्ये भारताकडून जमीन आणि 12,000 चौरस किमी भारतीय भूभाग ताब्यात घेतला. नेहरू नाराज होते आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (लॅक) अजूनही सीमा समस्या आहे. भारत चिंतेत आहे कारण चीन पाकिस्तानला जोडणारे महामार्ग बांधतो आणि पाकिस्तानला पाठिंबा देतो, ज्यामुळे भारताच्या सुरक्षेसाठी चिंता निर्माण होते. चला पाहूया नेपाळ भारताच्या उत्तरेला हिमालयात वसलेले आहे आणि भारताशी त्यांची मजबूत मैत्री आहे. खुल्या सीमा व्यापार आणि प्रवास सुलभ करतात आणि भूपरिवेष्टित असल्याने नेपाळ इतर देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतावर अवलंबून आहे. नेपाळ चीनला लागून आहे, परंतु 1950 च्या मैत्री आणि शांतता करारानुसार भारताशी असलेल्या संबंधांना प्राधान्य देतो. वाहतूक, दळणवळण, सिंचन, ऊर्जा, वनीकरण आणि शिक्षणात मदत मिळवतो.
1971च्या व्यापार कराराने दोन्ही राष्ट्रांमध्ये करमुक्त व्यापाराला परवानगी दिली होती. परंतु माओवाद्यांसह बंडखोरी आणि नेपाळच्या राजघराण्यातील हत्येमुळे तणाव निर्माण झाला. नेपाळ अलीकडेच राजेशाहीपासून लोकशाहीमध्ये बदलला आहे, जो त्याच्या राजकीय परिदृश्यात एक महत्त्वाचा बदल दर्शवितो. चला पाहूया भारत आणि भूतानचे संबंध. 1949 मध्ये भारताने भूतानला वचन दिले की ते भूतानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. नंतर भूतानने इतर देशांशी संबंध व्यवस्थापित करण्यासाठी भारताकडे मदत मागितली. भारताच्या मदतीने भूतानला संयुक्त राष्ट्रांमध्ये स्थान मिळाले, जे देशांचा एक महत्त्वाचा गट आहे. 1961 ते 1981 पर्यंत भारताने भूतानला शाळा, रस्ते आणि इतर प्रकल्प बांधण्यासाठी पैसे दिले. भारत आणि भूतान यांनी मैत्रीपूर्ण संबंध राखले. भारत आणि श्रीलंकावर एक नजर टाका. श्रीलंका हे भारताजवळील एक लहान बेट आहे आणि ते खूप दिवसांपासून मित्र आहेत. फार पूर्वी भारतातील एका राजाने बौद्ध धर्माचे आदानप्रदान करण्यासाठी श्रीलंकेत शिक्षक पाठवले होते. श्रीलंकेत लोकांचे दोन गट आहेत, सिंहली आणि तमिळ. काही तमिळ गट आणि सरकारमध्ये भांडणे झाली आहेत कारण तमिळ लोकांना अधिक अधिकार आणि त्यांचे वेगळे क्षेत्र हवे आहे. भारताने श्रीलंकेशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्यासाठी काम केले आहे आणि 1974 ते 76 मध्ये कचातीहू बेटावरील प्रादेशिक हक्क निश्चित करण्यासाठी करार केले आहेत. 1987 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष जयवर्धने यांच्यात झालेल्या करारानंतर भारताने श्रीलंकेत शांती सेना पाठवली. परंतु या निर्णयाला श्रीलंकेच्या तमिळांकडून विरोध झाला. (1991) मध्ये LTTEने राजीव गांधींची हत्या केली, परंतु श्रीलंकेशी चांगले संबंध राखण्याचे भारताचे प्रयत्न सुरूच राहिले. LTTE नेते वेल्लुपिल्लई प्रभाकरन यांच्या मृत्यूनंतर अतिरेकी कारवाया थांबल्या आहेत आणि श्रीलंका तमिळ समस्येवर संवैधानिक तोडगा शोधत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध. खूप काळापूर्वी बांगलादेशला पूर्व पाकिस्तान म्हटले जात असे. पूर्व पाकिस्तानमधील लोकांना स्वतंत्र व्हायचे होते आणि त्यांचा स्वतःचा देश हवा होता. 1971 मध्ये खूप लढाया झाल्या आणि अनेक लोकांशी वाईट वागणूक मिळाली. भारताने पूर्व पाकिस्तानला लढाई जिंकण्यास आणि बांगलादेशचा नवीन देश बनण्यास मदत केली. 1972 मध्ये भारत आणि बांगलादेशच्या नेत्यांनी चांगले मित्र राहण्याचे आणि शांततेसाठी एकत्र काम करण्याचे मान्य केले. पण काही समस्या आहेत, जसे की बांगलादेशातून भारतात येणारे लोक, ड्रग्ज तस्करी आणि काही गट समस्या निर्माण करत आहेत. या समस्या असतानाही
भारत आणि बांगलादेश मैत्रीपूर्ण राहिले आणि एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. भारत आणि बांगलादेश मैत्रीपूर्ण संबंध राखतात. हे सर्व दक्षिण आशियातील देशांचे गट आहेत जे शांततेसाठी एकत्र काम करतात. सार्क म्हणजे काय? दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना. 1985 मध्ये त्यांनी प्रादेशिक सहकार्याला प्रोत्साहन दिले. सुरुवातीला त्यांचे 7 सदस्य होते: भारत, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. सार्कचे उद्दिष्ट काय आहे? सार्कचे उद्दिष्ट दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये विश्वास आणि सद्भावना निर्माण करणे, त्यांच्या लोकांचे कल्याण सुधारणे आणि आर्थिक, सांस्कृतिक, तांत्रिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात एकत्र काम करणे आहे. ते विकसित देशांशी संबंध मजबूत करण्याचा देखील प्रयत्न करते. सारांशात सांगायचे तर या विषयावरून आपल्याला कळले की भारताच्या सीमा पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि अफगाणिस्तानसह अनेक शेजारी देशांशी आहेत. हे संबंध ऐतिहासिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय घटकांनी आकार घेतात. पाहिल्याबद्दल धन्यवाद. आश्रया कृतीशी संपर्कात रहा.